नमस्कार. पार्ट 1 जो आहे ज्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं गाव आहे जे की माझं आहे, जिथे आम्ही आता फिरणार आहोत. आणि पार्ट 2 मध्ये माझ्या अत्तूचं गाव आहे जिथे माझ्या पप्पांनी शेती वगैरे केली, ते दाखवण्यात आले. कसा आहे कलिंगड? भटकंती विथ नम्रता या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कोकणामध्ये, आणि कोकणामध्ये हे जे की माझं गाव आहे, आणि त्या गावामध्ये आम्ही सकाळी 9 वाजता निघालो आणि आता 2 वाजता आम्ही गावी पोहोचलो आहे. आणि माझ्या मम्मी पप्पांचा प्लॅन होता की आमची जी जागा आहे त्या जागेवरती काजूच्या झाडाखाली वनभोजन करावं अशी त्यांची इच्छा होती, आणि आम्ही वनभोजन करण्यासाठी इथे आलो आहे. पण आम्ही आता थोडंसं आपण पुढे जाऊया की जिथे माझे जे पप्पा आहेत ते कैऱ्या तोडत आहेत, जे की बघायला या. हे माझ्या पप्पांनी कैऱ्या तोडल्यात. आता आम्ही हे जेवणामध्ये खाणार आहोत. जेवणासाठी कापून मस्तपैकी मीठ लावून, आणि अशा प्रकारे आम्ही कोकणात आलो आहे. आणि आता आपण थोड्या वेळाने जाणार आहोत जिथे माझ्या पप्पांनी शेती केली आहे. ती शेतीचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. त्यांनी कलिंगडाची शेती केली आहे, त्या जागेवरती जाऊन तो व्हिडिओ शूट करून मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. असंच भेटू आपण पुढच्या भागात. बाय बाय. नमस्कार. तुम्हाला एक सांगायचं होतं की कोकणामध्ये एक कुड्यांच्या फुलांची भाजी म्हणून फेमस आहे, जे की आम्ही गावी आल्यानंतरच खातो. मी तुम्हाला दाखवते. ही फुलं आहेत, कुड्यांची फुलं अशी म्हणतात, आणि त्याची भाजी ही कोकणामध्ये बनवून खातात, जी की तुम्ही बघताय. ही जी फुलांची भाजी आहे ती बनवण्याची पद्धत पण थोडीशी माझ्या मम्मीनी सांगितली सांगायला, म्हणून सांगते की तिला पहिले शिजवून घ्यायची आणि त्याच्यानंतर म्हणजे उकळवायची तिला गरम पाण्यामध्ये, आणि मग ती काढून थोडं त्याच्यातलं पाणी पिळून टाकायचं. कांदा, टॅमॅटो ह्याची फोडणी देऊन, मिरची वगैरे टाकून त्याची फोडणी देऊन आपण त्याला शिजवायची. आणि ते शिजवून झाल्यानंतर जसं कोकणामध्ये ओला खोबरा हा फेमस आहे, तर ओला खोबरा त्याच्यावरती टाकायचा, आणि अशा पद्धतीने ती भाजी रेसिपी तयार होते. आणि ती भाजी उत्तम लागते, खूप छान लागते, चविष्ट आहे. कधी तुम्ही कोकणामध्ये आलात तर नक्की ही भाजी दिसली, ही फुलं दिसली तर ती फुलांची भाजी ट्राय नक्की करा.
जसं की तुम्ही पाहिलात की आज आपण कोकणामध्ये गेलो, कोकण फिरलो. माझ्या पप्पांच्या जागेवरती गेलो, तिथे आम्ही वनभोजन करून नंतर निघालो, आमच्या स्वतःच्या गावी गेलो. तिकडचाही व्हिडिओ तुम्ही पाहिलात. त्याच्यानंतर मग आम्ही आत्याच्या गावी आलो. जसं की तुम्ही बघताय, सुंदर असं गाव आहे, डोंगर दऱ्या वगैरे आहे तिथे. आणि इथेच माझ्या पप्पांनी शेती केली आहे. आणि कलिंगडाची शेती केली आहे. परत मुळ्याची शेती, मुळ्या हा भाजी आहे त्याची शेती केली आहे. काकड्याची पण शेती केली आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल. आणि अशी मी आशा करते, जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे हा ब्लॉग मी संपवते. बाय बाय.